नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, आज महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे आघाडीचे नेते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे दिल्लीला जाणार अशा वारंवार चर्चा होत असतात। तर दिल्लीला जाणार म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण संपवून जाणार किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडून जाणार की दिल्लीला जाऊनही महाराष्ट्राच्या राजकारणावर कंट्रोल ठेवणार, जसा एका काळात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठेवला किंवा मधल्या काळात शरद पवारांनी ठेवला, तसा कंट्रोल ठेवणार की गडकरी, भारती पवार, हंसराज अहिर यांच्यासारखं दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्राशी संबंध डिटॅच करून टाकणार। असे दोन चर्चा नेहमी केल्या जात असतात। फडणवीस वारंवार एक सांगतात की महाराष्ट्राचं पूर्ण गाडं लाईनीला लावल्याशिवाय आणि महाराष्ट्रात भाजपची पूर्ण सत्ता आणल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही। एक असंही बोललं जाते की देशाचे भाजपचे नेते मोदी, शहा, नड्डा हे काही फडणवीसांना एवढ्यात दिल्लीला नेणार नाहीत। अशा वेगवेगळ्या चर्चा वारंवार सुरू असतात, पण त्यातून निष्कर्ष काहीच निघत नाही, निष्पन्न काहीच होत नाही। मात्र आता थोडी परिस्थिती बदलते की काय, आणि फडणवीसांना आता दिल्लीत न्यायचं आणि नुसतंच दिल्लीत न्यायचं नाही, तर आज मोदींनंतर कोण हा प्रश्न विचारल्यावर जशी अमित शहा, योगी आदित्यनाथ यांची नावं घेतली जातात, त्या यादीत फडणवीसांचं नाव घेतलं जातं की काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली दिसते आहे। आता हे थोडं स्पष्ट करून सांगायचं झालं तर आतापर्यंत फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांना साधारणपणे कोणत्याही निवडणुकीत, म्हणजे आता 2013ला ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून देशात ज्या ज्या इतर प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी तिथे फडणवीसांना बोलावलं जात होतं, पण तिथल्या मराठी व्यक्तींना, मराठी मतदारांना आकर्षित करण्यापुरताच फडणवीसांचा संबंध असायचा। या निवडणुकीत चित्र थोडं बदललेलं दिसतं आहे। या निवडणुकीतही त्यांना बाहेर बोलावलं गेलं, ते गेलेही, पण यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का की कधी नव्हे ते दिल्लीत त्यांना बोलावलं गेलं, दिल्लीत त्यांचा रोड शो झाला। आज दिल्ली सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, उपमुख्यमंत्र्याचा रोड शो व्हावा, ही गोष्ट काहीशी वेगळी वाटत नाही का? इतक्यावरच थांबलं नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी मतदारसंघ हा एक ॲश्युअर्ड मतदारसंघ म्हणून नरेंद्र मोदींनी निवडला आहे। तिथे जायचं, एक रोड शो करायचा, अर्ज दाखल करायचा आणि विसरून जायचं। पण यावेळी वाराणसीत सुद्धा देवेंद्र फडणवीसांना प्रचारासाठी बोलावलं गेलं आणि तिथे फडणवीस जाऊन प्रचार करत आहेत आणि ते सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यम कौतुकाने दाखवत आहेत। याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ हाच घ्यायचा आहे की फडणवीसांचं राष्ट्रीय राजकारणात वजन वाढलं आहे
आणि आता त्यांना लवकरात लवकर राष्ट्रीय राजकारणात नेलं जाणार आणि तेही नुसतं तिथे नेऊन हंसराज अहिर, भारती पवार किंवा कपिल पाटील किंवा डॉक्टर कराड यांच्यासारखा एक राज्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर कुठेतरी भाजपच्या कमांडिंग पोझिशनमध्ये फडणवीसांना नेण्याची तयारी होते आहे. त्याचं हे लक्षण मानलं जातं आहे. राजकीय विश्लेषक आता तो अंदाज लावायला लागले आहे. फडणवीस जर राष्ट्रीय राजकारणात गेले तर ते आता साधे राजकारणी म्हणून जाणार नाही. तर मोदींनंतर कोण? आज जी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेतली जात आहेत, त्यानंतर आता देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव घेतलं जाणार आहे, अशी चिन्ह ही दिसायला लागली आहेत. अर्थात तसं झालं तर समस्त मराठी माणसांना त्याचा आनंदच होणार आहे. आता बघा, गेल्या 500 वर्षांचा इतिहास बघितला तरी दिल्लीच्या गादीवर मराठी माणूस कधी बसल्याचं आपण पाहिलं नाहीये. म्हणजे पेशवे सुद्धा तिथपर्यंत गेले, पण दिल्लीची गादी त्यांना मिळवता आली नाही. त्यानंतर तर इंग्रजांचंच राज्य होतं. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचे पंतप्रधान व्हायला एक 2-3 मराठी नावं घेतली गेली. त्यात एक यशवंतराव चव्हाणांचं नेहमी नाव घेतलं जायचं, पण त्यांनाही नशिबाने कायम हुलकावणीच दिली. दुसरं नाव शरद पवारांचं होतं. तिसरं नाव प्रमोद महाजनांचं होतं, पण प्रमोद महाजनांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांचं नाव बाजूला पडलं. तोच प्रकार गोपीनाथजी मुंडेंचाही झाला, नाही तर ते देखील एक पंतप्रधान पदाचं मटेरियल म्हणून बघितलं गेलं असतं. त्यानंतर आपल्या नागपूरचेच नितीन जयराम गडकरी हे जेव्हा 2010 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हापासून ते पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळेच 2013ला त्यांची दुसरी टर्म सुरू झाली आणि त्यांना फटाके लावले गेले आणि त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं. कारण उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या इच्छुकांच्या मनात भीती होती की आज ना उद्या हा पंतप्रधान पदाचा दावेदार बनवला जाईल. त्यामुळे गडकरींना बाजूला केलं गेलं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता नरेंद्र मोदी हे या देशाचे कर्तेकर्ते आहेत. मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हापासून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एक कर्तबगार मराठी चेहरा म्हणून हाताशी धरलं आहे आणि फडणवीसांनी देखील ते सगळं सिद्ध करून दाखवलं आहे. 122 जागा फक्त महाराष्ट्रात निवडून आल्या होत्या, तरीही फडणवीसांनी महाराष्ट्रात सत्ता मिळवली आणि त्यानंतर ती सत्ता 5 वर्ष सलग चालवून दाखवली. वसंतराव नाईकांनंतर 5 वर्ष सत्ता चालवण्याचा विक्रम कोणाच्याही क्रेडिटला नव्हता. तो विक्रम देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवला. त्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले असते, पण नेमकं त्यावेळी शिवसेनेने शरद पवारांच्या मदतीने गद्दारी केली आणि मग त्यामुळे फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद त्यावेळी हुकलं. तरीही त्यांनी 2.5 वर्षात सातत्याने पाठपुरावा करून भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणली. शिवसेना म्हणजे आजची शिल्लक शिवसेना आणि शरद पवार यांच्या अभद्र युतीचं सरकार त्यांनी
पाडलं आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार आणलं. त्यानंतर शरद पवारांचा पक्ष फोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा खिळखिळी केली. हे सगळे त्यांचे प्लस पॉइंट्स आहेत आणि त्या दृष्टीने मोदी आता त्यांच्याकडे बघत आहेत. या देशाचं भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे असं मत आता राजकीय विश्लेषक व्यक्त करायला लागले आहेत. प्रेक्षक हो, तसं जर झालं तर या देशातल्या नव्हे या जगातल्या प्रत्येक मराठी माणसाला आनंद होणार आहे. कारण या देशाचं नेतृत्व करणारे ते पहिले मराठी व्यक्ती असतील. आणि हिमालयाचं नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व सह्याद्री पर्वताकडे आलं, हे स्वप्न कुठेतरी साकार होईल. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाची ही इच्छा राहणार आहे आणि ती इच्छा पूर्ण होणार असेल तर प्रत्येक मराठी माणसाच्या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छाच आहेत. त्याच शुभेच्छा प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलतर्फेही आम्ही देतो आहोत. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही फॉरवर्ड करा आणि तो शेअर करा आणि त्यांनाही प्रतिक्रिया द्यायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास त्याबद्दल आभार. केलं नसेल तर तत्काळ करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.